तुम्हीच करायचं. बंदे नवाज यांचा नातू ही समाधी त्यांची ह्याच्यामध्ये आहे मजार गुलबर्ग्यामध्ये. मुलापेक्षा नातू हुशार होता. वायुवेगाने सापावर चालायचं. साप असं आडवा पकडायचं, सापावर बसायचं, वायुवेगाने चालायचं. इतकं त्याविषयी ज्ञान होतं. पण त्या ज्ञानाचा वापर आजोबांना न विचारता काही भक्तांकडे त्यांनी केला. काय सांगतोय? आजोबांना न विचारता केला. आणि त्या भक्तांनी नंतर सांगितलं की तुमच्या नातवानं मला हे ज्ञान दिलंय म्हणून. की ते ज्ञान तेव्हा त्याला द्यायचं नव्हतं. त्याला काही काळ गेल्यानंतर द्यायचं होतं. आजोबांनी शासन केलं की तू आता इथल्या देह त्याग कर. आणि त्याने देह त्याग केला. काय विभूतींची नावं घ्यायला लायकी सुद्धा नाही आपली. लायकी म्हणतोय मी. आपलं म्हणणं असं असतं जसं मी आहे तसं मला मान्य करा. काय सांगतोय? म्हणून एका संचारामध्ये बाबांनी सांगितलं होतं तुम मेरे पास बैठने की काबिल भी नहीं हो, लेकिन दादा जिन्होंने मुझे हासिल किया, जिन्होंने मुझे प्यार दिया, उनके वजह से मैं आपको कुछ बता रहा हूं. आता काल मोहरम झाला. किती लोकांनी साजरा घरी केला माहितच नाही आम्हाला. वेळच नव्हता आम्हाला. बर्थडे, बॅड डे, फंक्शन्स कशाला म्हणायचं? आम्ही सुफी पंथामध्ये काही उपासना करतोय, नागपंथात उपासना करतोय. बाबादादांची गुणगान कशाला काय बसायचे नुसते? मग प्रॅक्टिकली झिरो. वाक्य असं आहे, समिती सेवक दिसे आगळा श्रेय असे तुझे. काय वाक्य? दिसे आगळा. बघा तुम्ही आधी वाक्य दिले. मी अर्थानं जगणारा माणूस आहे है ना, आणि तुम्ही फक्त म्हणणारे माणूस आहे. सुख करता तू करता वार्ता विकराची मुळी प्रेम कृपा जायची. काय करू? तर द्यावा दासा विसावा. दास्यत्व प्राप्त केल्यानंतर सेवक ही अवस्था प्राप्त होणार. आणि सेवक जर तुम्ही म्हणला असाल तर दोन गोष्टी समजून घ्यायच्या. एक गोष्ट म्हणजे तुम्हाला मेडिसिन खायला अधिकार नाही. डोकं दुखतंय खा गोळी, बीपी झालाय खा गोळी, शुगर झाली खा गोळी. कसा सेवक? अधिकारच नाही तुझ्या बॉडीला. तुझी बॉडी गुरुने विकली गेली. गुरुशी मी शरण, गुरुशी मी विकलो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यापाशी कुठलंही जरी कर्म आलं ते कापायची ताकद तुमच्यात पाहिजे तलवारीसारखी, तर तुम्ही सेवक. काय सांगितलं? आपण ताकद कधी कापाल? तुम्ही ध्यान धारणा शिकली तर तुम्ही सेवक. तुमचं ध्यान दुनियाला दाखवायला उपयोग काय? तुझे ध्यान दया निशिदिनी लागो रे. पंतांचं वाक्य आहे की पंत दत्तगुरूंना म्हणताय तुझं ध्यान लागू दे. पण आपण म्हणतो आमचं तुम्ही ध्यान करू बघा. विषय कळतोय का? सेवक कोण होईल? सेवक कोण असेल? बाबांचे हा बोला. दास्यत्व
दासत्व म्हणजे काय? तुम्हाला नोकरी करताना, बिझनेस करताना, तुमचं जे काय कर्म करायचं ते करताना गुरुच्या आज्ञेच्या व्यतिरिक्त करायचं नाही. सुट्टी काढली पाहिजे. गुरु हे काय असतात, सद्गुरु हे काय असतात, पूर्ण काळ मार्गी असतात त्या विषयात. आणि सेवक हा काही काळ असतो, कारण त्याला बाकीची प्रापंचिक कर्म असतात. परंतु ते करत असताना दास्यत्व करून त्याला करायचंय. आणि जेव्हा तो गुरुमार्गात येतो तेव्हा त्याला अडीअडचणी असतात, औषध पाणी सगळं चालू असतं, सगळ्या गोष्टी असतात. दीक्षा जशा वाढत जातील तर सगळं ते कमी होत जातं. गुरुमार्ग हा अनुभूतीचा मार्ग आहे. काय सांगितलं? अनुभूतीचा मार्ग आहे, वेळ काढू मार्ग नव्हे. म्हणून मी काय करतो भक्तांना, प्रत्येक भक्तांना जेव्हा मला वाटतंय ह्या घेऊन जाऊ, गाणगापूरला घेऊन जातो. 5 गरी माधुकरी माग म्हणून सांगतो. भीक मागणं काय असतं बघतात तुझा अनुभव तुम्ही कधी घेणार? अनुभूती तुम्ही घेतली पाहिजे. 5 गरी माधुकरी मागण्यानंतर त्या माधुकरी काय आहे, अन्न कसं असतं, कष्ट काय असतात, गार पाण्याने आंघोळ कशी करायची, बुडक्या कशा मारायच्या, महाराजांना दर्शन कसं घ्यायचं, अक्कल पाहिजे का नाही? आपल्या फक्त एकच कळले, चंबू असताना मारुती, सोन असताना गणपती. ज्याला काहीच नाही ती फक्त तीच. गाणगापूरला जावा कधीतरी, त्या डोहात आंघोळ करा, अंगाला भस्म लावा, ओल्या पडदीनं अन्न न खाता महाराजांना विडा चढवा, प्रदक्षिणा घाला, 5 घरी माधुकरी मागा. काय चैतन्य मिळते बघा तुम्ही. तुम्ही ज्या गुरुचं नाव घ्याल, सद्गुरूचं नाव घ्याल, त्या प्रत्येकाला ह्यातून जावंच लागतं. जन्माला आल्यानंतर कोण डायरेक्ट बाबा बनत नाही, अधिकारी व्यक्ती. प्रत्येकाला ह्यातून जावंच लागतं. नुसतं ऐकतो आपण. दादानी 2.5 वर्ष माधुकरी मागितली, आणि तू 2.5 वर्ष नाही 1 दिवस मागून दाखव. सिस्टीम तरी माहीत करून घे ना. दत्तपंत काय सांगतोय ते आहे का? नॉलेज आहे का? ऊर्जा आहे का? मानसिकता करण्याची. मग काय मानसिकता? सकाळी 5 गोळ्या, दुपारी 4 गोळ्या, संध्याकाळी 5 गोळ्या. आणि दिवसात 5 वेळा सांगाय देवा उठाले, देवा उठाले. तेव्हा म्हणतो कशा उठाले म्हणतोय, वेळ आली तर ठेवणार पण नाही, काही करू नकोस. जेव्हा वेळ येईल तेव्हा काय करणार? उठाले. कारण आपलं मन इतकं कमकुवत झालंय, थोडंसं खुश झालं का नाही, मेलेलं बरं. थोडंसं खुश झालं तरी काय जगून करायचं? हा, लाईट भी मला पैसे माझ्याकडे नाही येत, कमवू की मग मी तरी पैसे. विषय कळतोय का? मन काय झालंय? गुळगुळीत बुळबुळीत. मन तुमचं परफेक्ट कधी बनणार? उपासनेला धड चालवा. धड चालवा म्हणजे काय? ती साधना गाणगापूरला जाऊन करा देतो उघड्यामध्ये, बघा काय होतंय ते. तिथं संगम आहे, संगमात तिथं बसायचं तिरी, करायची साधना. कोणीतरी आगात बघायचं आपल्या. अरे नॉलेज कधी तुम्ही घेणार आहे गोष्टींचं? नुसतं कृष्णा तेरी अनुष्ठान दत्ता तय माझा. अनुष्ठान कसं मांडायचं माहित नाही. सांगा बरं, गुरुचरित्र तयार कोण लिहिलं? कुणी गुरुचरित्र लिहिलं? कुणी सांगा मला. हा, महाराजांनी लिहिलेलं नाही आहे ते.
महाराजांनी लिहून घेतलं भक्तांकडनं. कधी लिहून घेतलं, किती वर्षानंतर लिहून घेतलं, तसं बराच काय गेला, अलीकडच्या काळात लिहून घेतले. लक्षात येते का? तर सेवक ही अवस्था कशी आहे? सुरावरची पोळी आहे. अतिशय जागरूक अवस्था सेवक अवस्था. दोरा घालतो ना, दोरा घालता तुम्ही ना, त्या दोऱ्याचं महत्व काय हे मला सांगा बरं. कोण बोलते? हा, दोरा हा काय काम तो काय करतो? हा, मांडके, दोऱ्याचं कारकत्व काय? सरपंच काय नाही. ते सायंटिफिक झालं हो. स्मशानात गेलाय, वाटलं तिथं जाऊन जेवावं म्हणून, मस्तपैकी ठेचा, कांदा, भाकरी है ना, चटणी, तिखट है ना, आणि तेल, आणि समोर यम तुमचा हा वेताळ, आणि गळ्यात दोरा असेल तर काय होईल? तुम्ही घाबरता का नाही घाबरता? पाल गेली ईश्वर काय होईल? किडा कसा उचलू स्वयं काय होईल? तू दोरा कशा गायला घातलायस? नॉलेज नाही. काय सांगतोय? तो दोरा काय आहे? सर्पास्त्र आहे. दादांनी बाबांनी तयार केलेलं सर्पास्त्र आहे ते दोरा. म्हणजे जर निगेटिव्ह एनर्जी तुमच्या जवळ येणार असेल तर तो दोरा गळून पडतो आपोआप. त्या उदीला महत्व किती दिलं पाहिजे? उठल्यानंतर पहिली उदी लावली गेली पाहिजे. कुठं? आज्ञाचक्रावर. झोपण्यापूर्वी लावली गेली पाहिजे. उठल्यानंतर काय करतोस? लावतोस का तू रोज नित्य? हे बेसिक आहे सगळं. काय सांगतोय मी? हे अंगवळणी पडलं पाहिजे. काय झालं पाहिजे? आता मला सांगा, 6 महिन्यात साधना किती लोकांनी केली नाही? हा जरा वर करा बरं. 6 महिन्यात एक दिवस चुकली साधना, असं कोण आहे? एक दिवस चुकली असली तरी कोण आहे? बरीच जण आहेत हो. काहीच काय नाही. हा, 6 महिन्यात जेवलो नाही असं कोण आहे? एक दिवस. हा, ठेकर एप्रिल का हाणताय का नाही सांगा मला. साधना जी आहे हे आत्म्याचं अन्न आहे. तुमचा जो आत्मा ज्या शरीरात वास करतोय त्या आत्म्याचं अन्न साधना आहे. त्या आत्म्याला उपाशी ठेवू नका. काय सांगतोय? तुम्ही जेव्हा 3 नंबर दीक्षा घ्याल, 3 नंबर, त्याच्यानंतर तुमची भीती मरून जाईल. काय सांगतोय मी? भीतीच मरून जाईल तुमची. का? ती ऊर्जा कशी आहे? बघा तुम्ही 5 सेकंद जोपर्यंत तुम्ही बाबांचे नामस्मरण करताय, मंत्र म्हणताय, तो भीती वाटणार. काय सांगतोय? वाटणार ना. काय आई काय ते भीती जाणार नाही. पण तुम्ही जेव्हा आरती करायला लागाल, 86 तुम्ही जेव्हा आरती कराल रेग्युलर मध्ये, तेव्हा झोप छान लागेल. त्याकडे गोळी घ्यायची गरज नाही. तुम्ही 2 नंबर दीक्षेची साधना करायला लागाल, नाथांचं पुरुषरण करायला लागाल, तुमचे आजार कमी होते सगळे. 3 नंबर दीक्षेनंतर भीती कमी होईल. 5 नंबर दीक्षेनंतर तुम्ही जगाची कामं करायला लागाल.
आणि 8 नंबर दीक्षानंतर तुमच्या पिढ्या कधी कमी पडणारच नाहीत, मोठ्या होत राहतील. 8 नंबर दीक्षानंतर तुम्हाला हरवायची ताकद ब्रह्मदेव सुद्धा नाही जर 8 दीक्षा तुमच्या झाल्या तर. पण 8 दीक्षा होणं अवघड आहे. कुठलाही देव त्या काळात जसं नाथाला कुठलाही देव क्रॉस करत नव्हता, तसं तुम्हाला कुठलाही देव क्रॉस करणार नाही तुम्ही 8 दीक्षा घेतल्या तर. त्याचं महाकारण आहे, नारायणी आहे, निरंजन अवस्था आहे. पण आपलं अपेक्षा किती आहे, गाडगं भरलं की बस, ते नारायणी नको महाकारण नको. म्हणून मी नेहमीच मग विचारत असतो, तुकाराम महाराज शाळेत कुठे शिकायला गेले होते, ज्ञानेश्वर कुठे शाळेत शिकायला गेले होते, तर त्यांच्या नावानं मी शाळा काढल्यात. ज्ञान घ्या, ज्ञानी बना. तर सेवक ही अवस्था काय तुम्हाला सांगितली मी, खऱ्या अर्थानं 3 नंबर क्षमता होती सेवक अवस्था. सेवक असा पाहिजे की त्याला सगळ्या अर्थ झोपत जरी विचारते म्हणता आला पाहिजे. झोपत म्हणतोय तुम्हाला, आणि त्याचा इतका गुरु विश्वास पाहिजे, हा सहकार्यापेक्षाही जास्त. आपला विश्वास जास्त कोणावर आहे, आपण ते खरं सांगायचं. हसल्यामुळे माझ्या जास्त नाहीये. स्त्री हसताना बरोबर कसं सांगून जात असते, आनंद समजून घ्या. मी असं काय म्हटलं का तुम्हाला, आहे का नवरा हा शिविका काढलाय का सांगा. आई असेल, भाऊ असेल, बाकीच्या गोष्टी असतील, कुटुंबात काय नुसतं नवरा एकच आहे का. प्रत्येकाची विकपड गुण माहीत असतात. गुरु कशा बोलतील, काय गरजच नाही बोलायची. तुमची माध्यम मला गुरूंच्या कृपेने मिळालीत, मी माझं भाग्य समजतो. तुमच्यामुळे माझाही विकास होत असतो आध्यात्मिक, आहे का नाही. माझं भाग्य आहे ते. तुम्हाला वाटते बायसमोर बसावं, काही गोष्टी चिंतन करावं, आहे ना. आता समजा तुम्ही समोर बसला जर नाही तर मी सांगणार कोणाला, माध्यम कोणती पाहिजे ना मला. तुम्हाला दिले की माझा वाढणार आहे, पण मी तुमच्या कपाटात पैसे किती मला सांगणार नाही तुम्हाला. मी ते तुम्हाला भेट असतो. तुमचं कपाट मी कशा समाजा घरून मांडू. त्यामुळे तुमचं कोणा प्रेम असेल असू दे, मला काही घेतलं नाही. तेरी बी चूक मेरी बी चूक. काय रे, काय सांगायचंय मला. सेवक अवस्था अतिशय महत्वाची. सेवक अवस्था दादा म्हणजे सेवक अवस्थेत तुम्ही आहात, नाजूक अवस्था आहे, जतन करा. 1996 साली दीपक दादाने शेवटचं सेमिनार घेतलं, ते बेळगाव मध्ये झालं. त्यात त्यांनी सांगितलं प्राप्त अवस्था जतन करा, ही सेवक अवस्था. ते त्यांचं शेवट सेमिनार झालं त्यांच्या आयुष्यात, पण त्यांनी सेमिनार घेऊ शकले नाहीत. प्राप्त अवस्था जतन करा म्हणजे ही अवस्था, ही इतकी नाजूक आहे. ही तुम्हाला एकदा अवस्था जर मिळाली तर परत तुम्ही जेव्हा जन्म घ्याल, जन्माला आल्या आल्या तुम्हाला ही अवस्थाच मिळणार. तुम्ही वरच्या अवस्थेत जाणार नाही. परत काय करू, जसं नरसिंह सरस्वती स्वामी महाराज जन्मता ओंकार करत आले, अरे का नाही, ती अवस्था तशा पद्धतीने ही एक वेगळी अवस्था आहे, सेवक अवस्था. पण ही मिळणार कधी, कधी मिळणार साहेब. 3 दीक्षा क्रॉस केल्यानंतर, लॉस नाही केल्या तर. आता मॅडम तुम्हाला 3री दीक्षा मिळाली नाही मागच्या वर्षी, पूर्ण खंत वाटली का तुम्हाला. मी यावर्षी प्लॅनिंग काय केलं, प्लॅनिंग तुम्ही काय करताय, प्लॅनिंग 3ऱ्या दिवशीचं काय करताय. हा
आरत्या म्हणताय, आरती तिसऱ्या दीक्षेला आहे, बरोबर आहे, पण अजून साधनेमध्ये काय सुधारणा? राग तुमचा कमी आला का? संपणार नाहीच आहे राग, संपूच नाही. जमतागली कोणती पाहिजे की शिल्लक, असं म्हणून कसं? माझं पण संपलेलं आहे, काळजी करू नका. कळलं का सेवकपर्यंत कधी तुम्हाला? साधक सिद्ध साधे पुढे 3 अवस्था आहेत. मी हे सगळं कसं घेतोय? ओझर तर सगळं घेतोय. एकेका विषयाला आपल्याला 10 सेमिनार पुरायचे नाहीत. हे सगळं ओझर चाललंय आपण का? थोडंसं कळावं. जाता जाता बाबा ही मिरची कशी असती, लिंबू कसं असतं, है ना, थोडंसं कळावं म्हणून चाललंय. साधक सिद्ध साध्य. साधक अवस्था किती वर्ष आहे? 12 वर्ष. सिद्धावस्था 12 वर्ष, साध्यावस्था 12 वर्ष. 36 वर्षाचा काळ आहे. दादांनी हा काळ आपल्यासारख्या भक्तांबरोबर पूर्ण करून घेतला. साधक अवस्था म्हणजे काय? स्वतः घासणे. सिद्धावस्था म्हणजे काय? स्वतः घासत दुसरा तयार करणे. साध्य अवस्था म्हणजे दुसऱ्यांनी तयार झाल्यानंतर स्वतः आनंद घेऊन बघणे. काय करू? साधक अवस्था म्हणजे काय? स्वतः घासणे. सिद्धावस्था म्हणजे स्वतः घासत घासत दुसऱ्याला तयार करणे. साध्य अवस्था म्हणजे दुसरा तयार झाल्याचा आनंद स्वतः घेत आनंदी राहणे. साध्य अवस्था. त्याच्यानंतर सद्गुरू अवस्था प्राप्त होती. म्हणून वाक्य आहे साधक, काय वाक्य आहे? साध्य मिथ्या, सद्गुरू ठाई ठाई. सद्गुरू पद कधी मिळतं? हा, प्रॅक्टिकल सगळं सांगायचं. सद्गुरू पद कधी मिळतं? आपणा सारखे करीही तात्काळ. ज्या वेळेस आपण आपल्या भक्तांना आपल्यासारखं बनवतो, आधी साधक बनवतो, नंतर सिद्ध बनवतो, नंतर साध्य बनवतो. एक्झाम्पल सांगू शकाल? आता मी स्वतःला गुरु समजतोय म्हणून लोकांना काय काय लोकांच्या पोटात गोळा येतात गोळे कधी कधी, की हे गुरु कसे काय झाले? त्याचं उत्तर मी तुम्हाला असं सांगून टाकतो. कळलं पाहिजे ना. सत्तावीस वर्षापूर्वी मी आरती सुरू केल्या, भक्तांना साधना शिकवणं सुरू केलं. नितीन कुठे? नितीन राव बाबा बाबा जरा तू गुरुपाद किती वर्ष आहे जरा? हा, किती वर्ष म्हणतोय? 19 वर्ष तो गुरुमार्गात आता आहे. तो जेव्हा गुरुमार्गात होता त्यावेळेस लग्न झालेलं नव्हतं, बरोबर ना? त्याच्यानंतर लग्न, पुढचा सगळा प्रवास, संसारिक प्रवास. आज मुलगा सुद्धा त्याच्या कार्यामध्ये. मुलगा कुठे आहे? आलाय का? उभा राहा. तू किती वर्ष कार्यात आहे आता? 4 वर्ष कार्यात आहे. प्रॅक्टिकली समजून घ्यायच. आता 19 वर्षात तुला अनुभव काय आले? थोडक्यात सांग. म्हटलं तर म्हणजे शून्यातूनच सगळं आणि अनुभव जे कुठल्याही गोष्टी करताना स्मरण करूनच केलं तर त्याचा आपल्याला बऱ्यापैकी फरक, जेणेकरून आपण जर आपल्या म्हणणं करायचं म्हणतो, काही विचार असा असतो की हा आपण केलं तर जे म्हणते आपण करत असं म्हणतो. तर ह्याच्या व्यतिरिक्त जर आपण गुरुआज्ञेने गेलो आणि गुरुआज्ञेने काही गोष्टी केल्या तर त्याचा ह्याच्यापेक्षा आपल्या मनाच्या पेक्षा जास्त प्रभाव पडतो. समजलं का? आता 19 वर्ष मी काय, आमची जी नाळ लागली, जोडली गेली, आजही तो सातारहून दर सोमवारी सेवेला असतो. पाऊस असू, ऊर असू, वारा असू, 2 व्हीलर वरून दोघं येतात सेवेला. विषय कळतोय? तू किती वर्षात येतोस? त्याला झाले 4 वर्ष झाले. तुला अनुभव काय आहे 4 वर्षात? बर, अजून बाबांच्या बद्दल श्रद्धा किती वाढली आहे का नाही? एकमेकांचं प्रेम आहे नाही चांगलं तुमचं? आज घरात प्रत्येकाच्या घरामध्ये बापाबद्दल मुलाला प्रेमच नाही, आईबद्दल प्रेमच नाही. तर कारण काय आहे? कारण तो बापच गुरुमार्गात नाहीये. मी जे सांगितलं ना, साधक सिद्ध साधक ही अवस्था आहे. मग दुसरं उदाहरण सांगतो. बसा खाली. सरपंच उदाहरण
तुमचं घराणं गुरुमाळ किती वर्षापूर्वी आलं हे? 14 वर्ष. पहिले बाबा तुमचे आले. बाबांनी किती वर्ष कार्य केलं, सेवा केली? बरोबर. चाला, काय तुमचे अनुभव काय सांगू शकाल? अनुभव आले. तर तुम्ही प्रत्यक्ष सद्गुरू दादाला बघितलं होतं का? किंवा आता नितीन म्हणा किंवा हे जे पुढच्या पिढी आहेत हे दादाला प्रत्यक्ष बघितलंय का? पण दादांचा विश्वास तुमचा का बसला? अनुभूती. बरोबर ना? बस सांगायचंय मला काय, हेच कार्य म्हणायचं. आता मी काही नातेवाईक उठवलं असतं, पण तुम्ही म्हणला हे नातेवाईक विचारले, मग मुद्दा उठवत नाही मी. साधक अवस्था म्हणजे काय? तुम्ही जे घेतलंय, मी आसन घेतलं तर आसन दिलं, मी आरती म्हणतो त्यांना आरती बनायला शिकवली, मी साधना केली त्याला साधना करायला शिकवली. जे मी घेतलं ते त्याला शिकवलं म्हणजे मी काय झालो? साधक. पुढच्या अवस्थेत साधक देऊन टाकलं. सिद्धावस्था म्हणजे काय? त्यांचे प्रश्न निवारण झाले पाहिजेत. अहो तुम्ही एखादा माणूस कार्यात नवीन आला आणि त्याला म्हणता तुला मी 1000 रुपये देतो, तो राहा बाहेर पैसे राहील का? तो त्याला अनुभूती आला, अनुभव आले पाहिजेत. आणि तेव्हा ती तिसरी पिढी जेव्हा कार्यामध्ये उतरते, तर त्यांचा मुलगा पण आहे. कुठे आहे प्रेमा? उठ, तुझा अनुभव काय सांगतो? काय अनुभव? तुझा अनुभव सांग ना. तर बाबांचं हे आवडतं का? तुझी बाबांचं बॉन्डिंग कसं आहे? लक्षात आलं का? हे दोन्ही कुटुंब जे आहेत, हे पिता दोघे हजर आहेत आज. ऍक्च्युली ते कधी कधी असतात नसतात सेमिनारला, पण हे दोन्ही हजर आहेत. असं ज्यावेळेस आपला मुलगा, बघा वाक्य समजून घ्या, आपला मुलगा जेव्हा गुरुमार्गात तयार होतो, दुसरी पिढी तयार झाली, गुरुने आपल्याला तयार केलं आणि आपल्या माध्यमातून मुलगा तयार झाला. गुरुने ज्याला तयार केलं तो साधक, ज्याला तयार दुसऱ्याला केलं तो सिद्ध झाला. दोघांच्या परिश्रमाचं श्रेय गुरुना म्हणून गुरु साध्य झाले. ही रचना राजपंथांची आहे. विषय समजतोय का? सगळं प्रॅक्टिकल आहे. दुःखानं सांगावं असं वाटतं, दुःखानं, आनंदानं नव्हे, की दादा असताना सुद्धा काही लोकांनी जे ज्ञान घेतलं, ज्या साधना घेतल्या, त्या पुढच्या पिढीला जात नाही. हे दुःखानं सांगावं असं वाटते मला आज. आणि मी त्या गोष्टी ह्या आज तुम्ही माध्यम बसतील पुढं, या माध्यमांना देतोय सगळं मी आज. का तर माझी ही भावना आहे तीव्र, की दादांचा कण आणि क्षण प्रत्येकाविषयी जावा. आणि मी कुठलीही पुस्तक छापलेली नाही त्यासाठी. हे तुम्ही लिहून घेताय दोडसं ना, ही माझी पुस्तक. अनुभूती महत्वाची. 8 पाठ नगर होते, तिथे एक राजा होता, उपयोग काय त्याचा? मला प्रत्येक राजा तयार करायचे. राजा वाचायचा नाही प्रत्येकाने. तिथे एक राजा होता, तिथे 10 राजा होता, काय घेणं देणं नाही. तू राजा बन, तू सेवक बन, तू साधक बन. आणि जेव्हा 3 पिढ्या एखाद्या कार्यामध्ये एका माध्यमाकडून तयार होतात, त्याला अवचूकच गुरुपद मिळतं, मागावं लागत नाही. साधं गणित घ्या, एखाद्या दगडावर तुम्ही जर पाणी घालत बसला 12 वर्ष, तर दगड प्रसन्न नाही का तो होणार? तुम्ही त्या नाव काय पण द्या, रताळ देऊ नाव द्या, रताळ देऊ, काय अडचण नाही. त्यांचे परिश्रम आहेत, आशीर्वाद गुरूंचे आहेत, कष्ट माझे आहेत. काय सांगितलं? आणि माझ्याकडे आलेल्या 70 वर्षाचा असं एकही भक्त नाही की तो फेल गेला. दादांच्याकडे आलो, माझं काम झालं नाही, असं एकही भक्त नाही. हा, त्याने जर कंडिशन पाळल्या नाही तर जर मी जबाबदार नाही. तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो की जे उदाहरण असं आहे, सेवा करते काय, कार्य तर नाही. काय सांगतोय मॅडम? पण काम मात्र झालं. जोशी उठाव, तुमचा अनुभव झाला सांगा.
शिस्त त्याला भरून आलं सांगा. बसा बसा मी सांगा आनंद जोशी सांगा. चहाचा परिणाम किती दिवस झाला होता? हां एक दिवस कोमात चहा महिनाभर ICU मध्ये treatment चालू. हं. म्हणजे ब्रिटन जे 1-1.5 लाखाचे 7-8 टन गेले होते. त्यानंतर रिपोर्टवरती सगळं नॉर्मल आलं पण व्यक्ती नॉर्मल होती. त्यानंतर जेव्हा इथं गेला माहिती पडली त्यावेळेला दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे बऱ्यापैकी 50% कव्हर झालं. पुढच्या 8 दिवसात व्यवस्थित treatment झाली. काय वाजवा. आता त्या काळापासून पुन्हा त्यांचा मुलगा कार्यामध्ये कंटिन्यू आहे. हे का सांगतो मी तुम्हाला सगळं? नाथ पंथात अशक्य काही नाही आणि ह्याचं श्रेय मी आता कधी घेतलं पण नाही. श्रेय गुरुंना त्यांच्या कृपेमुळं माझं माध्यम ते वापरतायत हे मला आनंद आहे. पण केस सक्सेस होत नाही असं शक्यच नाही. मग आपलं कर्तव्य काय आहे? हे बघा आज मी आहे धरून चला, आज गुरु म्हणून मी कार्य करतोय. त्या काळात दादानी 36 वर्षापूर्वी गुरु म्हणून कार्य केलं. आज माझ्या पुढे दुसरं कोणते गुरु म्हणून कार्य करणार आहे ना? माध्यम बदलत राहणार आहेत. माध्यम बदलत राहणार आहेत. मार्ग तोच. मार्ग मोठा आपल्याला करायचा आहे. माध्यमाला महत्व देऊ नका. दादाचं वाक्य होतं की मी कार्य उभं केलंय त्या शक्तीला तुम्ही महत्व द्या. आजही मी ते तुम्हाला सांगतोय. काय सांगतोय की तुम्ही ह्या ज्ञानाचा वापर करा, कुटुंबाचं कल्याण करा. आज बघा ना घरात प्रेम राहिलेलं नाही. आई बापाचं प्रेम, मुलाचं प्रेम नाही, मुलींचं प्रेम नाही, पोरी ऐकत नाहीत, पोरं ऐकत नाहीत. काय दिलाय बापांनी मुलांसाठी कळत नाही. ह्याचं कारण काय आहे? दोष. ती पोरं माहित ताब्यात द्या. कशी सरळ होत आहे बघू आपण. काय सांगतोय?